जय श्री कृष्णा बालमित्रांनो, मैत्रिणींनो. आज आपला अधिक महिन्याचा 15वा अध्याय आहे आणि आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे भक्तीची शक्ती. याच्या आधी आपण अंबरीश राजाची द्वादशी व्रताची कथा बघितली. आता आज आपण बघणार आहे भक्तीची शक्ती. भगवान विष्णू म्हणाले, लक्ष्मी, आता तुला द्वादशी पर्वाची एक विशेष कथा सांगतो. 1. रामाने रावणाला मारले, विभीषणाला लंकेचे राज्य दिले, राम सीतेसह अयोध्येला गेले, सारे स्थिर स्थावर झाले. अयोध्येत रामराज्य सुरू झाले. येथपर्यंतचे रामायण सर्व प्रसिद्ध आहे. पण तिकडे लंकेत मात्र विभीषणाला चैनच पडेना, कारण त्याच्या विरोधात काही राक्षसी वीर शिल्लक राहिले होते. त्याच्या अंतस्थ कारवाया सुरू झाल्या. रावण आणि त्याचा पुत्र इंद्रजित, कुंभकर्ण आणि त्याचे पुत्र कुंभ, निकुंभ असे घरातील वीर पुरुष ठार केले होते. तरी कुंभकर्णाची सून म्हणजे निकुंभाची पत्नी ही फार महत्त्वाकांक्षी स्त्री होती. तिने विभीषणाविषयी अंतकलह सुरू केला. लंकेच्या राजपदावर विभीषणाऐवजी आपला पुत्र कुंभकर्णाचा नातू म्हणजे निकुंभाचा पुत्र पुंडरीक यालाच बसवायला पाहिजे, असा त्या महत्त्वाकांक्षी सुनेचा दावा होता. म्हणून ती विभीषणाला सतत विरोध करू लागली. एके दिवशी ती आपला पिता शतमुखी रावण याच्याकडे गेली. तिने आपला हट्ट आणि आपल्या पुत्राच्या पुंडरीकाचा राजगादीवरील हक्क पित्याला सांगितला. तेव्हा तिचा पिता शतमुखी रावण म्हणाला, तो लंकापती दशमुख रावण अगदी मूर्ख होता. त्याने आपल्या कुळाचा घात केला. युद्धाच्या वेळी मला बोलावले असते तर मी त्या रामाचा आणि त्या वानर सेनेचा एकच घास केला असता. पण असो, आता काय झाले ते गेले. आता मी लंकेवर स्वारी करतो, विभीषणाला राजगादीवरून काढतो, माझा नातू पुंडरीक यालाच लंकेचा राजा करतो. तू आपल्या पुत्राचे सुख आनंदाने पहा. इतके सांगून तो शतमुखी रावण आपल्या सेनेसह लगेच चाल करून गेला. त्याने लंकेचा वेढा दिला. घनघोर युद्ध सुरू झाले. शतमुखी रावणाने लंकेवर केलेल्या अकस्मात आणि जबरदस्त हल्ल्यामुळे विभीषणाचा आणि त्याच्या सैन्याचा निभाव लागेना. त्या युद्धात विभीषणाचा पराभव झाला. तो आकाशमार्गे पळून गेला. शतमुखी रावणाने मग पुंडरीकाला लंकेच्या गादीवर बसविले. तेव्हा त्या पुंडरीकाच्या मातेला आनंद झाला. तिने आपल्या पित्याचा सन्मान करून निरोप दिला. पराभूत झालेला विभीषण थेट अयोध्येत गेला आणि त्याने प्रभू रामचंद्राला आपल्या अपमानाची कहाणी सांगितली. रामाला त्या शतमुखी रावणाचा खूप राग आला. रामप्रभू म्हणाले, माझा परमभक्त विभीषण, त्याला त्रास देणाऱ्यांना मी शिक्षाच करीन. विभीषणा, आज अधिक महिन्यातील एकादशी आहे. माझे साधन द्वादशीचे व्रत असते. मी आत्ता निघून त्या शतमुखी रावणाला ठार करतो आणि तुला पुन्हा तुझ्या लंकेच्या गादीवर बसवून उद्या सूर्योदयाच्या आत परत येऊन माझ्या साधन द्वादशी व्रताची सांगता करतो. श्रीरामाचे ते प्रतिज्ञावचन ऐकून विभीषण म्हणाला, राजाधिराज प्रभू, ही प्रतिज्ञा कशी शक्य आहे? कारण तो शतमुखी रावण अतिप्रबळ आहे. तो आता लंकेत नाही. येथून 5 कोटी योजने दूर दधी समुद्र आहे. त्या समुद्राच्या मध्यभागी यक्ष योजने लांबी रुंदीच्या विशाल बेटावर त्या शतमुखी रावणाचे वास्तव्य आहे. तेथे जाऊन त्याचा निपात करणे आणि नंतर लंकेत जाऊन मला राजपद देऊन उद्या परत अयोध्येला सूर्योदयाच्या आत येऊन तुमच्या त्या साधन द्वादशीचे पारणे करणे हे सर्व अशक्य वाटते. ते काही नाही. मी एकवचनी आहे. माझी प्रतिज्ञा आणि माझे द्वादशीचे व्रत याचा मी भंग होऊ देणार नाही. माझ्या भक्तासाठी मी वाटेल ते दिव्य करीन. शिवाय भक्तीची शक्ती सर्वश्रेष्ठ असते. विभीषणा, तू काळजी करू नकोस. प्रभू रामचंद्राने हे सर्व सांगितले आणि लगेच ते कार्य सुरू केले. रामाने वायुपुत्र हनुमानाचे स्मरण करताच तो ताबडतोब येऊन हात जोडून रामापुढे उभा राहिला आणि म्हणाला, प्रभू, आज्ञा व्हावी. राम, हनुमान, विभीषण याचे बोलणे चालू होते. तेवढ्यात नारद मुनीही तेथे आले. त्यांनी शतमुखी रावणाचा तो
सारा प्रताप ऐकला, रामाची प्रतिज्ञाही ऐकली. आणि मग ते हसत म्हणाले, रामा, तुझी प्रतिज्ञा अचाट आहे. तो शतमुखी रावण अतिप्रबळ आहे, त्याचे सैन्य अफाट आहे, परंतु मारुतीसारखा वीरवर हे सारे संकट दूर करणारच, कारण भक्तीची शक्ती सर्वश्रेष्ठ आहे. चला, वेळ थोडा आहे, कामाला लागा, पाहूया काय होईल ते. नारदाचे ते भाषण ऐकून मारुतीला विलक्षण स्फूर्ती आली. त्याने लगेच अतिविराट रूप धारण केले. आपल्या खांद्यावर राम लक्ष्मण यांना घेतले, केस पिंजारले आणि रोमावर 18 पद्मे, वानर दल तसेच अयोध्येचे सैन्य बसवून काखेत बिभीषणाला घेतले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, महारुद्रा, या दुसऱ्या काखेत आम्हालाही घ्या, पाहू द्या तरी आम्हाला हा तुमचा योद्ध्याचा सोहळा. मारुतीने मग त्यांनाही दुसऱ्या बगलेत धरून एक पाय अयोध्येत तर दुसरा पाय थेट दधी समुद्रातील शतमुखी रावणाच्या बेटावर ठेवला. तेथे राम लक्ष्मणासह सर्वांना खाली उतरवून हनुमानाने त्या बेटाला वेढा टाकला आणि जोराने बुभुत्कार केला. तो अकस्मात अघटित प्रकार पाहून शतमुखी रावण गडबडून गेला. तथापि त्याने विभीषणाला पाहताच सारा प्रकार जाणला आणि ताबडतोब प्रतिहल्ला सुरू केला. बाणाचा वर्षाव, हल्लकलोड, अस्त्राचे तुंबळ, रणकंदन यामुळे ते सारे बेट डळमळू लागले. समुद्र उफाळू लागला. दोन्ही पक्ष समर्थ, कोणीच कोणाला ऐकेना. पण त्या युद्धात शतमुखी रावणाचीच सरशी दिसू लागली. त्याने सारे वानर सैन्य आणि अयोध्येचे वीर मूर्छित पाडले. शतमुखी रावणाच्या मायामोह अस्त्राने मग विभीषण आणि राम लक्ष्मण यांच्यावर प्रभाव चालविला. त्यांना गुंगी येऊ लागली. ते पाहून नारद मुनी गंभीरपणे म्हणाले, रामा, हा दैत्यवीर शिववरदायी आहे, तो तुम्हाला आटोपणार नाही. आता याचा नाश करण्यास फक्त सीतादेवीच एवढी समर्थ आहे, कारण ती आदिमाया दिव्यशक्ती आहे. तिच्या पतिभक्तीची शक्ती विलक्षण आहे, श्रेष्ठ आहे. त्या लंकेश दशमुखी रावणाचा नाश बरे पाहता सीतेनेच केला. तुम्हाला तिने फक्त निमित्त मात्र बनविले. आता या शतमुखी रावणाचा वध फक्त सीता करील. म्हणून म्हणतो, यावेळी तुम्ही हा तुमचा अवमान न मानता सीतेला प्रत्यक्ष येथे आणा, तिचा तो सन्मान होईल. आश्चर्याने थक्क झालेल्या श्रीरामाने नारदाचा तो सल्ला ऐकून हनुमानाकडे केविलवाणी दृष्टी टाकली. ते पाहून तो वायुपुत्र मारुती मनी उमजला आणि लगेच उड्डाण करून थेट अयोध्येत सीतेच्या महालाकडे गेला. पाहतो तर महाराणी सीता माता झोपलेली. आता झोप मोडणे हे तर महापाप. मग मारुतीने आपल्या शेपटीने तो संपूर्ण महाल उचलून थेट रणभूमीवर आणला. सारे जण थक्क झाले. रामाने सीतेला जाग आणली. सीता दचकून उठली. रामाने तिला त्या शतमुखी रावणाशी युद्धाची वार्ता थोडक्यात सांगून तिच्या हाती धनुष्यबाण दिले. रामप्रभूला वंदन करून सीतेने मग अति प्रचंड महारूप धारण केले. वाणीच्या वर्षावाने बाणाच्या वर्षावानी प्रकाश फाटले. शतमुखी रावणही काही कमी नव्हता. तो बिकट हास्य करीत म्हणाला, वाह वाह रामा, तुझा महिमा अगाध आहे. अरे, माझ्याशी युद्ध करण्याला तू स्त्रीला पाठविलेस. तुझ्या पुरुषार्थाचा हा कलंक आहे. पण ही सीता म्हणजे आदिमाया, आदिशक्ती. हिच्या भक्तीची शक्ती श्रेष्ठच आहे. हिचे कुंकुमी कसे पुसणार? ठीक आहे रामा, आज मला आदिमाया चितशक्तीच्या हस्ते मरण आले तरी हरकत नाही, पण मी लढताच हे मरण पत्करीन. असे म्हणून त्या शतमुखी रावणाने पुन्हा सीतेवर बाणाचा वर्षाव सुरू केला. सीतेचे आदिमायेचे प्रचंड रूप तिच्यावर त्या शतमुखीच्या बाणाचा काहीच प्रभाव चालेना. मग ती सीता घनगंभीर आवाजात म्हणाली, रावण बुद्धी म्हणजे दृष्टबुद्धी. त्या लंकापतीची बुद्धी फक्त 10 ठिकाणी 10च प्रकारे विभागलेली होती.
पण तुझी 100 ठिकाणी 100 प्रकारे विभागलेली आहे. तू श्रीरामप्रभूच्या भक्ताचा विभीषणाचा अपमान केलास, याचे आता हे घे फळ. असे म्हणून सीतेने आपली भव्य दिव्य स्त्रीशक्ती पतिव्रताची भक्ती जागृत केली आणि जय श्रीराम म्हणून एक अति शक्तिशाली बाण त्या शतमुखी रावणावर सोडला. निमिषार्धात त्या बाणाच्या आघाताने तो रावण धाडकन जमिनीवर पडला आणि जय श्री सीताराम असे म्हणत त्याने प्राण सोडले. शतमुखी रावण पडलेला पाहून त्याचे सारे सैन्य पळून गेले. मग सीतेने आपले पहिले सौम्य रूप धारण केले. युद्ध संपले. मारुतीने सारे वानरदल आणि अयोध्येचे वीर उठवून राम, लक्ष्मण, विभीषण, नारद या सर्वांसह पुन्हा पहिल्याप्रमाणे तो लंकेत आला. तो सारा प्रकार पाहून पुंडरीक शरण आला. रामाने थाटाने विभीषणाला पुन्हा लंकेच्या गादीवर बसविले आणि मारुतीच्या साह्याने ताबडतोब अयोध्येत येऊन सूर्योदयापूर्वी आपल्या त्या साधन द्वादशी व्रताचे पारणे केले. नारदाची पूजा करून हनुमानासह वानरांना यथेच्छ भोजन दिले. त्यावेळी राम आणि सीता कृतार्थ झाली. नारायण म्हणाले, लक्ष्मी, आता पुढे 16व्या अध्यायात या पंचपर्वानंतर स्मितविलासिनी या अप्सरेची कथा सांगणार आहे. ती तू शांतपणे ऐक. तर बालमित्रांनो, अशी ही भक्तीची शक्ती आपण आता गोष्ट बघितली. आता पुढच्या गोष्टीत आपण पुढची गोष्ट बघूया. जय श्रीराम.